जेल, अरे गांधीला मिळाली बेल, सांगे पुण्याचा येरोडा जेल, एका सहीनं गांधीला वाचवलं, सांगे पुण्याचा येरोडा जेल. अरे कस्तुरबा बोले भीमाला माझ्या, तुम्ही हो भाऊ राया, अरे कस्तुरबा बोले भीमाला माझ्या, तुम्ही हो भाऊ राया. अरे वा. चला मित्रांनो, आपण शिवाजी पार्क मध्ये येतोय आता. काय होतंय, गर्दी म्हणजे जिकडे बघल तिकडं गर्दीच गर्दी, भयानक गर्दी आहे. जनसागर अफाट लोटलाय, अफाट. आणि बघूया आपण शिवाजी पार्कला काय कशी कशी सोय केली तुम्हाला दाखवतोय आता. चला, आवाज थोडा कमी येत असेल. पोलिसांचा बंदोबस्त भरपूर आहे. हे शिवाजी पार्क. जेव्हा आपण या ठिकाणी येईल तेव्हा या ठिकाणी राहण्याची, जेवणाची सगळी सोय केलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला दाखवते अग्निशामक कक्ष, केबल प्रक्षेपण कक्ष, सुरक्षा नियंत्रण कक्ष, असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे कक्ष या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी सगळ्यांना राहण्याची सोय या ठिकाणी बनवलेले केलेली आहे. 3 दिवसापासून माणसं रांगेत उभं आहेत आणि त्याची राहण्याची सोय सगळी या ठिकाणी केलेली आहे. मित्रांनो, हे बघा, माणसं 2 तारखेपासून 3 तारखेपासून मुक्कामाला येत आहेत. हे बघा, काही झोपलेले आहेत. तुम्हाला मी दाखवतोय गर्दी कशी आहे बघा. अशी असणारी गर्दी. अफाट असणारी गर्दी आहे ही. आणि ही गर्दी तुम्ही बघू शकता. वर पंख्याची सोय आहे, सगळे फॅन्स लावलेले आहेत. झोपायची सोय, रात्र माणसं जागून या ठिकाणी झोपलेले आहेत. बाबासाहेबांना मानणारे सरकार जो काही वर्ग आहे तो या ठिकाणी येऊन झोपलेला आहे. बघू शकताय या ठिकाणी सगळे झोपलेले आहेत आणि आराम करतायत. पब्लिक भरपूर आहे. आवाज कमी येत असेल. आवाज येतोय का? आवाज येत असेल कदाचित, थोडा कमी येत असेल. पब्लिक आहे भरपूर. आपण आता थोडंसं पुढं जाऊया. हे दाखवतोय मी तुम्हाला मित्रांनो. आवाज थोडा कमी येत असेल. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज भारतातून काही फॉरेनर आहेत मला दिसलेत. आणि भारतातून एवढे लोक आलेले आहेत या ठिकाणी मित्रांनो, भरपूर आहेत. आणि बाबासाहेबांचे अनुयायी. आणि मी आहे त्या शिवाजी पार्कमध्ये मित्रांनो. शिवाजी पार्क एवढं अफाट भरलं आहे. हे बघा, हे शिवाजी पार्क आहे आणि एवढं गच्च भरलं आहे. या ठिकाणी हे एक बनवलं आहे आणि या बाजूचं एक आहे की झोपण्यासाठी, बसण्यासाठी आराम, सगळ्यांना आराम करता यावा. या ठिकाणी माणसं झोपलेले आहेत. बाकी बाळंसुद्धा आहेत बघा, असे झोपलेले आहेत बाळू. सगळ्यांचा आराम चालू आहे. बाबासाहेबांचं दर्शन करून या ठिकाणी सगळे आराम करतायत. हे बघितल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल. या ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम काहीतरी चाललाय. अरे गांधीला मिळाली बेल, सांगे पुण्याचा येरोडा जेल, एका सहीनं गांधीला वाचवलं, सांगे पुण्याचा येरोडा जेल. अरे कस्तुरबा बोले भीमाला माझ्या, तुम्ही हो भाऊ राया, अरे कस्तुरबा बोले भीमाला माझ्या, तुम्ही हो भाऊ राया. अरे वाचवा माझ्या धन्याला, तुम्ही पडते तुमच्या पाया, अरे वाचवा माझ्या धन्याला, तुम्ही पडते तुमच्या पाया. अरे उपोषणाचे संकल्प
दिवस उलटून गेलं सांगे पुण्याचा एरोडा गेलं एका सहीनं गांधीला वाचवलं सांगे पुण्याचा एरोडा गेलं एका सहीनं गांधीला वाचवलं सांगे पुण्याचा एरोडा गेलं. आत्ताच एक आपण गाणं ऐकलं असेल आपल्या जे बी मुल्या होत्या आणि सुंदर पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी भीमाचं गायन केलेलं आहे, बाबासाहेबांचं गायन केलं. आपण आता पुढे जाऊ या ठिकाणी बसण्याची सोय केलेली आहे. सगळ्यांना संध्याकाळी कार्यक्रम असतात, गाणी असतात सगळी संध्याकाळी अनिल शिंदे मिलिंद शिंदे यांची गाणी असतात आणि या ठिकाणी सगळी बसण्याची सोय केलेली आहे. मित्रांनो दाखवते तुम्हाला आणि साईडने सगळ्या असणाऱ्या उंच उंच बिल्डिंग याच ठिकाणी शिवाजी पार्कवरती मोठमोठ्या सभा होतात. उद्धव ठाकरेंच्या असतील, राज ठाकरेंच्या असतील, गर्जना ज्या असतात ना मोठमोठ्या सभेच्या गर्जना ते या ठिकाणी होतात. उंच उंच बिल्डिंग आहेत आणि मोठं ग्राउंड आहे. मित्रांनो दाखवते तुम्हाला या बाजूचं याच उंच उंच बिल्डिंग आहेत. उन्हानं घाम इतका आलाय आपल्या सोलापूर भागामध्ये, बार्शी भागामध्ये, बारामती भागामध्ये काढले एकदम थंडगार वाटते. पण या ठिकाणी इतकी गरमी आहे अंगातला घाम काय जात नाही. आणि हे शिवाजी पार्कवरती हे दाखवते तुम्हाला जी सोय आहे येणाऱ्या अनुयायांची जी सोय केलेली आहे ती अशी केलेली आहे. मित्रांनो भरपूर मोठं ग्राउंड. आपण आता तिकडं काय ते बघायला जाऊया. इथं आल्यानंतर कळतंय जग काय. चला आपण पुढे जातोय, आणखी पुढे जातोय. चला मित्रांनो या ठिकाणी बघत असाल तुम्ही आत्ताच म्हटलं होतं मी शिवाजी पार्कवरती याच ठिकाणी मोठमोठ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गर्जना होत असतात आणि हेच ते ग्राउंड आहे. आणि उंच उंच असणारे याच बिल्डिंगी खूप उंच उंच बिल्डिंग आहेत. दाखवतोय मी तुम्हाला या उंच उंच बिल्डिंगी बघा, कडेच्या बिल्डिंगी बघा. शिवाजी पार्कवरती आहे मी आत्ता ज्या ठिकाणी गर्जना होतात सभेंच्या. आपण आता इकडे जाऊया, काय स्टॉल उभा केलेले आहेत तिकडे स्टॉलकडे आपण बघूया काय आहे. असे स्टॉल आहेत वेगवेगळे, काही पुस्तकांचे स्टॉल आहेत, काही खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत या ठिकाणी लावलेले आहेत, काही चष्म्याचे स्टॉल आहेत. फ्रीमध्ये सगळं इथं या ठिकाणी केलं जाते. या ठिकाणी जेवण केलं जाते, बघितलंच असेल. आपण आता बघूया काय आहे ते. चला पुढे जाऊया थोडंसं. या ठिकाणी फ्री पाणी वाटप केले जाते. मी ही पाण्याची बॉटल घेतली आता प्यायला आणि वाटप चालू आहे. वंचित बहुजन आघाडी बिस्किट आणि वाटी वाटप. मित्रांनो चैत्यभूमीमध्ये जोरदार कार्यक्रम चालू आहे, गाण्यांचा कार्यक्रम. बाबासाहेबांची गाणी आहेत, आपण जाऊया तिथे. चला कार्यक्रम बघण्यासाठी बरेच लोक आहेत. जय भीम म्हणजे जोहार नव्हे, तो अन्यायाचा प्रतिकार आहे. जय भीम म्हणजे लाचार नव्हे पण न्यायाचा विचार आहे. जय भीम म्हणजे तक्रार नाही, जय भीम म्हणजे तक्रार नव्हे, देवी गोष्टी कुणबीचा आधार आहे. अरे म्हणून भगवान जय भीम बोला माझ्या मित्रांनो, त्यातच तुमचा उद्धार आहे. जय भीम.
परदेशाला असतात तेव्हा शेवटची इच्छा असते रामजी बाबाची, काय असते? माझ्या जीवाच्या जीवारे धावून ये भिवारे. असा हा शंभर आहे म्हणून वाटे आयुष्य सरनेरी. या ठिकाणी अखिल भारतीय सर्वसाधारण विमा अनुसूचित जाती जमाती कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्यातर्फे या ठिकाणी पॉलिसीचं एक माहिती दिली जाते, कशी आपल्या समाजासाठी पॉलिसी आहे, आपल्या समाजाला काय काय पॉलिसी आहेत त्याची माहिती या ठिकाणी दिली जाते. एवढा उन्हाचा पार आहे, परंतु फुलांचं नाव जे बाबासाहेबांची अनुयायी आहेत ते निदान इकडे येत आहेत. चंद्रगुप्त काटकर वय वर्ष 3. हे 2 लहान बाळ आहेत 3 वर्षाचे. चला मित्रांनो, कसा वाटतो व्हिडिओ ह्या शिवाजी पार्कमध्ये? कुठे असले तरी व्हिडिओ जर त्यांनी आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचे, पोलीस चॅनलला नियंत्रण सबस्क्राईब कक्ष करायचे. या ठिकाणी यावे. तुमचे नातेवाईक आलेले आहेत इकडे. बाय.